आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा, 353 रुग्णवाहिका, 43 ICU, 3000वर आरोग्य कर्मचारी तैनात. आषाढी वारी दरम्यान गंभीर आजारी पडणाऱ्या वारकऱ्यांना तातडीनं उपचार मिळावेत यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने यंदा प्रथमच एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध केली आहे. पालखी मार्गावर 353 रुग्णवाहिका, 43 सुसज्ज ICU, 156 प्राथमिक उपचार केंद्रे आणि 3087 वैद्यकीय अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले असून वारकऱ्यांच्या मदतीसाठी आरोग्य संपन्न वारी हे मोबाईल ॲप सुरू करण्यात आलेलं आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील आणि पंढरपूरमधील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेताना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली. वारकरी घरातून वारीसाठी निघाल्यापासून ते सुखरूप परतेपर्यंत आरोग्य सेवांमध्ये कोणतीही उणीव राहणार नाही यासाठी व्यापक नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आरोग्य संपन्न वारी आणि वारी सहाय्य या डिजिटल उपक्रमाद्वारे वारकऱ्यांना नजीकची आरोग्य केंद्रे, रुग्णवाहिका आणि उपचार सुविधांची माहिती त्वरित मिळणार आहे. तसेच पालखी मार्गावरील आणि पंढरपूरमधील खाजगी रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक रुग्णांसाठी 10% खाटा राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बैठकीपूर्वी आरोग्यमंत्री आंबेडकर आणि आरोग्य सेवा आयुक्त संजय कटकर यांनी औंध येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, पालखी मार्गावरील मुक्कामस्थळे आणि पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून आरोग्य सुविधांचा आढावा घेतला आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, पंढरपूर.